विभागाची मोठी धाड पडलेली आहे। नागपूर आयकर विभागाचे 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी या संपूर्ण यांच्यावर चौकशी होणार आहे। शहरामध्ये एकाच वेळी 14 जागी सर्च ऑपरेशन सुरू आहे। बीटी कडलक, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनावणे बिल्डर्स हे रडारवर आहे। घर आणि कार्यालयामध्ये सुद्धा झाडाझडती सुरू असल्याचं सुद्धा कळतंय। अवघ्या 1.5 महिन्यांपूर्वीच यातील तिघांवर जीएसटी विभागानं कारवाई केली होती। विद्यमान आमदार आणि खासदारांचं या बड्या रिअल इस्टेट टायकून आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची सुद्धा माहिती मिळते। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा आयकर विभागाकडून छापामारी सुरू करण्यात आलेली आहे। मी आता नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरातील मागच्या बाजूला असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराच्या बाहेर आहे। या ठिकाणी देखील अगदी आज पहाटेपासूनच आयकर विभागाचे सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर जवळपास नागपूर आयकर विभागाचे 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी या सगळ्या छापासत्रामध्ये सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे। शहरातली जे वेगवेगळे नामांकित बिल्डर्स आहेत त्यांच्याशी संबंधित त्यांची घरं असतील किंवा कार्यालय यांचा ताबा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे आणि शहरातील अनेक राजकीय नेते असतील, विद्यमान आमदार खासदार यांच्याशी संबंधित हे रिअल इस्टेट टायकून असल्याचं कळतंय आणि एकूणच या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधामध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाने आपला मोर्चा जो आहे तो या बांधकाम व्यावसायिकांकडे वळवलेला आहे आणि नेमकं आता या सगळ्या छापेमारीमध्ये या सगळ्या चौकशीमध्ये नेमकं काय आयकर विभागाच्या हाती लागतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।